स्वागत पवित्र आत्मा, हम तेरी हुजूरी में भर तू अपनी सामर्थ, रह तू मुझ में। तू है जीवन का जल, सोता जो न सूखे, शांति दाता सलखार, कर पूरा कब्जा। स्वागत पवित्र आत्मा, हम तेरे हुजूरी में भर तू अपनी सामर्थ्य, रह तू मुझ में। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण चर्चच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा सण साजरा करीत आहोत। तो म्हणजे पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सण किंवा पेंटेकॉस्ट संडे। आजचा दिवस आपण चर्चचा वाढदिवस किंवा चर्चचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या दिवशी जेव्हा शिष्य एका बंद खोलीमध्ये बसलेले होते, ते घाबरलेले होते आणि तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरतो आणि तो पवित्र आत्मा त्यांना नवजीवन देतो। आणि तो पवित्र आत्म्याचा स्वीकार केल्यानंतर ते शिष्य, ते प्रेषित पुन्हा एकदा येशू ख्रिस्ताचे धैर्यवान असे साक्षीदार ते बनतात। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या या जगामध्ये आपण पाहतो अनेक असे लोक आहेत, ते बाहेरून आपल्याला चांगले दिसतात, परंतु आतून ते थकलेले आहेत, तुटलेले आहेत, ते निराश आहेत। पण आज तो पवित्र आत्मा पुन्हा एकदा आपणाला एक नवं जीवन देतो, कारण तो आत्मा आपल्यामध्ये उपस्थित आहे। तो आत्मा, तो एक देवाचं प्रेम आहे, तो आत्मा देवाचा श्वास आहे। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हा पवित्र आत्मा आपल्याला भीतीतून धैर्याकडे नेत असतो। आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण पाहतो की शिष्य एका बंद खोलीत बसलेले होते, त्यांना भीती वाटत होती आणि ते विचार करत होते की आता आपण एकटे पडलेलो आहोत। त्या येशू ख्रिस्तासारखं ते आता आपल्याला सुद्धा मारतील का? येशू ख्रिस्त आपल्याला सोडून गेलेला आहे, आपण आता एकटे झालेलो आहोत। आणि अशी त्यांची ही परिस्थिती झालेली होती, एक मनामध्ये भीती निर्माण झालेली होती। आणि तेव्हा येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये येतो, तो पुनरुत्थित ख्रिस्त त्यांच्याकडे येतो, त्यांना सांगतो, त्यांना शांती देतो आणि त्याचा श्वास फुंकून त्यांना एक नवं जीवन देतो आणि सांगतो, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जिथे पवित्र आत्मा येतो तिथे भीतीचे धैर्यात रूपांतर होते, दुःखाचं आनंदात रूपांतर होतं, कमजोरीचं सामर्थ्यात रूपांतर होतं। आज आपल्यातही अनेक असे बंद दरवाजे आहेत, अपयशाची भीती, आजाराची भीती, भविष्याची चिंता, पापाचे ओझे, तुटलेले संबंध, आत्मविश्वासाचा अभाव, असे अनेक असे
बंद दरवाजे आपल्यामध्ये आहेत, परंतु पवित्र आत्मा आपल्याला सांगतो, तुमचे दरवाजे उघडे करा, मी तुमच्या सोबत आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तो पवित्र आत्मा आपलं परिवर्तन करत असतो. ती एक परिवर्तन करणारी शक्ती ती आपल्यामध्ये येत असते. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ज्या प्रकारे पवित्र आत्मा शिष्यांवर उतरला त्याचं वर्णन आपण ऐकत आहोत. तो पवित्र आत्मा अग्नीच्या जिभांसारखा त्या शिष्यांवर उतरला. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्या अग्नीचं कार्य काय, तर ती अग्नी आपल्याला प्रकाश देते, उष्णता देते, आपल्याला शुद्ध करते आणि आपल्यामध्ये बदल घडवत असतो. तशाच प्रकारे पवित्र आत्मा जो आपल्याला प्रकाश देतो, उष्णता देतो, शुद्ध करतो आणि आपल्यामध्ये बदल घडवून आणतो. तो पवित्र आत्मा आपल्याला प्रकाश देतो, म्हणजे जीवनात जे योग्य अयोग्य आहे ते ओळखायला आपल्याला तो शिकवत असतो. तो पवित्र आत्मा आपल्याला उष्णता देतो, म्हणजे जेथे थंड पडलेलं प्रेम आहे ते पुन्हा प्रज्वलित करतो. तो पवित्र आत्मा आपल्याला शुद्ध करतो, म्हणजे आपल्यामध्ये जो अहंकार आहे, आपल्यामध्ये मत्सर आहे, द्वेष आहे, तो जाळून टाकतो. तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये बदल घडवतो, म्हणजे आपल्याला एक सामान्य माणसातून तो संत बनवत असतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पेत्र पूर्वी घाबरून येशूला नाकारतो, पण पेंटेकॉस्ट नंतर हजारो लोकांसमोर तो निर्भयपणे येशूची साक्ष देतो. हा बदल कोणामुळे, तर पवित्र आत्म्यामुळे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये विविधतेत एकता निर्माण करत असतो. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपण ऐकतो की संत पौल सांगतात, देणग्या निरनिराळ्या आहेत, पण आत्मा एकच आहे. परमेश्वर प्रत्येकाला काही ना काही देणगी देतो, कोणाला गाण्याची, कोणाला शिकवण्याची, कोणाला सेवा करण्याची, कोणाला प्रार्थनेची व कोणाला लोकांना एकत्र आणण्याची देणगी दिलेली असते. ख्रिस्त सभा म्हणजे एक शरीर आहे. त्या शरीराचे सर्व अवयव वेगवेगळे असले तरी एकमेकांशिवाय ते अपूर्ण आहेत. आज प्रश्न असा आहे की मी माझी देणगी देवासाठी वापरतो का? कधी कधी आपण दुसऱ्यांच्या देणग्यांचा हेवा करतो, पण देवाने आपल्याला जसं जीवन दिलेलं आहे, जसं आपल्याला बनवलेलं आहे, त्याप्रमाणे आपण खास आहोत हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पवित्र आत्म्याशिवाय ख्रिस्ती जीवन हे अपूर्ण आहे. अनेकदा आपण फक्त बाह्य धार्मिकता जपत असतो किंवा दाखवत असतो, प्रार्थना करतो, मिसाला जातो, रोजरीची प्रार्थना करतो, जपमाळ करतो, नोवेना करतो, अनेक असे विधी साजरे करतो, परंतु आपल्या अंतःकरणात बदल होत नाही. पवित्र आत्मा फक्त बाहेरची भक्ती नको, त्या पवित्र आत्म्याला फक्त आपलं बाह्य अंतःकरण नको किंवा बाहेरची भक्ती नको, तर त्याला आपल्या अंतःकरणाचं परिवर्तन हवं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्या पवित्र आत्म्याची फळं आपल्यामध्ये जोपासणं गरजेचं आहे. त्या पवित्र आत्म्याची 12 फळे आहेत. ती म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दया, चांगुलपणा, सौम्यपणा, हळुवारपणा, विश्वास, नम्रता, संयम आणि शुद्धता. अशी 12 जी पवित्र आत्म्याची फळे आहेत ती आपण जोपासली पाहिजे, आपल्यामध्ये आपण आत्मसात केली पाहिजे.
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एकदा एका गावात एक जुनं चर्च होतं आणि त्या जुन्या चर्चमध्ये एक जुना पाईप ऑर्गन पडलेला होता, कारण तिथे तो ऑर्गन वाजवण्यासाठी कोणी नव्हतं आणि तेथील लोकांना वाटलं की हा ऑर्गन आहे तो निरुपयोगी झालेला आहे, तो आपण आता फेकून दिला पाहिजे. परंतु काही दिवसानंतर तिथे एक संगीतकार येतो आणि तो ऑर्गन तो साफ करतो, त्यामध्ये हवा भरतो आणि एक चांगलं संगीत तो त्या ऑर्गनवर वाजवतो आणि त्या संगीताद्वारे पुन्हा एकदा त्या चर्चचं एक नवं जीवन किंवा मधुर संगीताने ते चर्च भरून जातं. लोक आश्चर्यचकित होतात आणि संगीतकार तेथील लोकांना सांगतो की ऑर्गन खराब नव्हता, पण त्यामध्ये श्वास नव्हता. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपले जीवनही कधी कधी त्या ऑर्गन सारखं असतं. आपण थकलेलो असू, निस्तेज असू, आपल्यामध्ये आपण निराश झालेलो असू, पण जेव्हा देवाचा आत्मा, तो पवित्र आत्मा आपल्यात श्वास फुंकतो, तेव्हा आपलं जीवन पुन्हा एकदा सुंदर बनतं. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्या परमेश्वर पित्याकडे त्या पवित्र आत्म्यासाठी आपण प्रार्थना करूया. तो पवित्र आत्मा आपल्यावर, आपल्या कुटुंबामध्ये यावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया आणि त्या परमेश्वराला, त्या पवित्र आत्म्याला आपण सांगूया, हे पवित्र आत्म्या, माझ्या हृदयात ये, माझी भीती दूर कर, माझे जीवन नवीन कर, मला प्रेम, शांती आणि धैर्याने भरून टाक. आमेन.